सोलापूर ग्रामीण पोलीस घटकातील पोलीस भरती ही दिनांक 19 जून पासून सुरू होते आहे। यावेळी आपल्याकडे पोलीस शिपाई यांची एकूण 85 पद आहेत आणि चालक पोलीस शिपाई यांची 9 पद आहेत। पोलीस शिपायांच्या 85 पदांपैकी पुरुष उमेदवारांकरता 58 पदं राखीव आहेत आणि महिला उमेदवारांकरता 27 पदं राखीव आहेत। त्याचप्रमाणे 9 वाहन चालक जे आहेत त्यामध्ये पुरुषांकरता 7 आणि महिला उमेदवारांकरता 2 पदं जी आहेत ती राखीव आहेत। त्या व्यतिरिक्त यामध्ये आरक्षण सुद्धा आहे। शेड्यूल कास्ट उमेदवारांसाठी 21, एसटी साठी 16, एनटीडी साठी 2, ओबीसी उमेदवारांसाठी 16, एससीबीसी साठी 9, ईडब्ल्यूएस साठी 9 आणि ओपन साठी 12 अशी पदांची विभागणी आहे। या पदांकरता एकूण 4353 उमेदवारांनी अर्ज भरलेले असून त्यामध्ये 3359 पुरुष आहेत आणि 937 महिला आहेत। 56 माजी सैनिक यांचा समावेश आहे आणि त्याचप्रमाणे 9 चालकांच्या पदांकरिता 790 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। त्यामध्ये 659 पुरुष आणि 40 महिला यांचा सुद्धा समावेश आहे। ही भरती जी आहे ही 19 तारखेपासून सुरू होणार असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि कुठल्याही गैरप्रकाराला थारा न देता अत्यंत चांगल्या पद्धतीने उमेदवारांचं पूर्ण शंका निरसन होईल या पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। नवीन काय आदेश आले एकाच दिवशी? यामध्ये ज्या उमेदवारांनी विविध घटकांमध्ये विविध पदांसाठी अर्ज केलेले आहेत, उदाहरणार्थ एखाद्या उमेदवारांनी आमच्या घटकामध्ये पोलीस शिपाई पदाकरता अर्ज केलेला आहे आणि इतर SRPF मध्ये सुद्धा अर्ज केला आहे आणि दोन्ही ठिकाणची जर फिजिकल चाचणी जी आहे त्यांची ती एकाच दिवशी जर असेल तर त्यांनी एका घटकामध्ये फिजिकल टेस्ट द्यावी आणि त्या घटकामध्ये ते उपस्थित होते त्याचा पुरावा त्यांनी दुसऱ्या घटकामध्ये द्यावा। अशा उमेदवारांना पहिल्या घटकामध्ये चाचणी दिल्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये 4 दिवसानंतरची तारीख देण्यात येणार आहे। त्याकरता सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। उमेदवारांसाठी राहण्याची वगैरे काय? यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये भरतीकरिता बाहेरच्या जिल्ह्यांमधील अनेक उमेदवार येतात आणि अनेक उमेदवारांची आर्थिक परिस्थिती कुठे लॉजमध्ये वगैरे राहण्यासारखी नसते, त्यामुळे त्यांना उघड्यावरच राहावं लागतं। हा प्रकार टाळण्याकरता म्हणून आपण पोलीस मुख्यालयाच्या जवळच एक अचीवर्स म्हणून हॉल आहे, त्या संचालकांना त्यांना विनंती केली आहे, त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्यामध्ये उमेदवारांची रात्री राहण्याची सोय आणि त्यांना फ्रेश होण्याची वगैरे जी सोय आहे ती त्या संचालकांकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याच प्रकारची सोय जी आहे ही महिलांकरिता सुद्धा राहील आणि तिथे त्यांना उमेदवारांना सहाय्य करण्याकरता योग्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार जो है यांचा बंदोबस्त सुद्धा तिथे ठेवलेला आहे। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।